ही गोष्ट आहे रामगड गावाची, जे एकेकाळी आपल्या प्रगतीबद्दल पूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध होतं. हळूहळू गावातले काही लोक शहरात जाऊन आपलं नशीब बघत होते. शरद पण त्यातलाच एक होता, जो खूप वर्षानंतर शहरातून आपल्या गावी परत आलेला. अरे शरद, तू गावी कधी आलास? तू तर शहरात नोकरी करत होता ना. अरे आत्ताच आलो. खरं तर मी इथे कामासंदर्भात आलेलो, पण आता तर मी मन बनवलं आहे की आता मी गावातच राहील. आता इतक्या दिवसानंतर भेटतो आहे, तर काही आठवणी पण ताज्या करूया. हा, आज संध्याकाळी आपण सगळे मित्र त्याच चौकात भेटू, जिथे आपण लहानपणी भेटायचो. चालेल की. मी माझं काम पूर्ण करून तुम्हा तिघांना त्याच झाडाजवळ भेटतो, जिथे आपण सगळे लहानपणी मस्ती करायचो. संध्याकाळी चौघ मित्र मिळून गप्पा मारता आणि शरद गावी परत आल्यामुळे आपला आनंद व्यक्त करत असता. खरंच गावाकडची आपलीच मजा आहे. शहरात किती पण चांगली नोकरी असली तरी गावासारखी शांती कुठेच नाही. पण मला अजून पण कळत नाहीये की तू शहर सोडून आला आहेस. शहराच्या चमकेसमोर तुला गावात काय करायचंय? तेच ना, शहरात इतकं चांगलं आयुष्य जगत होता तू, तर शहरासमोर ह्या गावात काय ठेवलं आहे? तेव्हाच एक गावातली मुलगी छुटकी सायकलवरून येताना रस्त्यात पडून जाते. अगं छुटकी, तू बरी आहेस ना? तुला कुठे लागले तर नाही ना? हो दादा, माझ्या गुडघ्याला जखम झाली आहे. ती खूप दुखते. अगं तू रडू नको. तुला आम्ही आत्ताच हॉस्पिटलला घेऊन जातो. एकदा डॉक्टरने मलमपट्टी केली की तुला लवकरच बरे वाटेल. छुटकीला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर चौघ मित्र त्या मुलीसाठी चिंतेत असता. डॉक्टर, छुटकी ठीक तर आहे ना? तसं काही काळजीचं कारण नाहीये, पण गुडघ्याला जखमेसोबत छुटकीचा पाय पण थोडा मुरगळला आहे. पण ती बिचारी ठीक तर होईल ना? हो मग, पण मी छुटकीला 2 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवायचा सल्ला देईल. मला नाही वाटत की तिने परत त्याच रस्त्याने जायचा प्रयत्न करावा जिथे ती पडलेली. ही गोष्ट ऐकून शरद प्रश्नात पडतो. तो रस्ता इतका खराब आहे तर त्याच्यावर कोणी काही काम का करत नाही? कोण काम करेल? या गावातल्या सरपंचाला जर लोकांबद्दल विचार करायचा वेळ मिळाला तर काही काम होऊ शकतील ना? म्हणजे काय? शरद, या गावातला सरपंच एक लोभी आणि कामचोर सरपंच आहे. तो सगळे पैसे स्वतःजवळ ठेवतो, पण गावाच्या सुधारणेकरिता काहीच काम करत नाही. खरं बोलला तू. ही एका आठवड्यामधली 3री केस आहे, जे त्याच रस्त्याने पडल्यामुळे हॉस्पिटलला आले आहे. मग कुणी सरपंचांशी या गोष्टीबद्दल बोललं का? सगळ्यांनी प्रयत्न केला, पण तो सरपंच कोणाचं म्हणणं ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. पण ह्या कच्च्या रस्त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोललंच पाहिजे. मी उद्या सकाळी जाऊन सरपंचांशी भेटतो आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. शरदला विश्वास होता की रस्त्याची इतक्या वाईट अवस्थेबद्दल समजून सरपंच लवकरच त्याच्यावर तोडगा काढतील. सरपंच साहेब, सरपंच साहेब, सरपंच साहेब, मला तुमच्याशी एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. हा, बोल शरद. कसा आहेस? कधी आलास शहरातून? मी ठीक आहे सरपंच साहेब. तुम्ही कसे आहात? मी पण ठीक आहे. बोल, काय काम घेऊन आला आहेस? सरपंच साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या गावातले रस्ते खूपच कच्चे आहेत, ज्याच्यामुळे बऱ्याच लोकांना त्रास होतो आहे. अरे हे काय सांगतोय तू? इतक्या दिवसानंतर गावात आला आहेस. 2-3 दिवस राहा, मज्जा कर. सरपंच साहेब, रस्त्याच्या खड्ड्यांमुळे कितीतरी लोकांना जखम झाली आहे. हे खूप महत्वाचं आहे. कालच. हे मुला, तू काय मला शिकवायला आला आहेस का की गावात मला काय करायला पाहिजे? सरपंच, पण तुम्ही माझं पूर्ण बोलणं तर ऐकून घ्या. कालच एक मुलगी त्या रस्त्यावर पडली आणि ती तू माझं बोलणं ऐक. हे काही वर्ष शहरात राहून वाटलं तुला तिकडची हवा लागली आहे. जर तुला इकडे इतकाच त्रास होत असेल तर आपलं सामान घेऊन परत शहरात चालला जा. शरद सरपंचच्या वागणुकीमुळे हैराण होता आणि याबद्दल तो आपल्या मित्रांशी बोलतो. मला तर आता सुद्धा समजत नाही की सरपंच साहेबांनी माझं बोलणं न ऐकता कसे जाऊ शकतात. त्यांना माहिती नाही त्यांची बेजबाबदारी या गावासाठी किती अडचण आणते.
आम्ही तर तुला पहिलेच सांगितलेलं की त्यांच्याशी बोलून काहीच फायदा होणार नाही. मग काय, सरपंच साहेबांना त्याच रस्त्यावरून यायला जायला त्रास नाही होत का? नाही, त्यांच्या घराजवळ गावाच्या बाहेर एक रस्ता आहे जो त्यांच्या गाडीसाठी चांगला आहे आणि ते तिकडूनच ये जा करता. त्यांनी स्वतःच्या सुखसुविधांसाठी त्या रस्त्याला अजून दणकट केला आहे, पण गावातला रस्ता जशाच तसा आहे. शरदने ही गोष्ट पक्की केली होती की गावाला सुधारण्यासाठी सरपंचला सुधारणं गरजेचं आहे. आपण त्यांना एक शिकवण द्यायची का? म्हणजे काय? मला एक युक्ती सुचती आहे, पण मला ह्यात तुमची मदत लागेल. दुसऱ्या दिवशी सरपंच एका कार्यक्रमात पोहोचण्यासाठी आपल्या गाडीत जातो. अरे काय झालं? गाडी का थांबवली? सरपंच साहेब, माहिती नाही, या रस्त्यात इतके मोठे मोठे दगड कोणी ठेवले? दगडांना रस्त्यामध्ये बघून सरपंचला खूप राग येतो. या दगडांमधून आपण कसं जायचं? माझं वेळेवर पोचणं खूप महत्वाचं आहे. मी माझी बाईक घेऊन गावाच्या आतल्या रस्त्याने जातो. गावातल्या कच्च्या रस्त्यामुळे सरपंचला आपली बाईक चालवायला पण खूप त्रास होतो. अरे अरे अरे, मी तर पडलो. आई ग. शरद आणि त्याच्या मित्रांना हसताना बघून सरपंचला अजून राग येतो. तुम्हाला लाज वाटत नाही का? मी इथे पडलो आहे आणि तुम्हाला हसू येतंय. आता माझी मदत करा आणि मला हॉस्पिटलला घेऊन चला. अचानक सरपंच बाजूच्या खाटेवर बघून छुटकी त्यांना बघून हसायलाच लागते. सरपंच साहेब, काय तुम्ही पण त्याच रस्त्याने पडून आला आहात का? सरपंच साहेब, तुम्ही इकडे. मी तर कधीच विचार नव्हता केला की ह्या आठवड्यात त्या रस्त्यावरून पडून चौथी केस तुमची असेल ते. डॉक्टर आणि दुसऱ्या लोकांना आपल्यावर हसत असलेलं बघून सरपंचला आपल्या चुकीची जाणीव होते. आता मला ही गोष्ट समजली की मी किती चुकीचा होतो. मला असं नको करायला हवं होतं आणि दुसऱ्यांच्या त्रासाला समजून त्याला दूर करायला हवं होतं. मी आश्वासन देतो की आजपासून मी ह्या गावाला पुढे नेण्यासाठी सगळे काम करेल. पण आता देवाने मला माझ्या चुकीच्या गोष्टींसाठी शिक्षा दिली आहे. सरपंच बोलणं ऐकून शरद आणि त्याचे मित्र हसायला लागतात. देवाने नाही, तुम्हाला आमच्या शरदने तुमच्या चुकीच्या गोष्टींची शिक्षा दिली आहे. हॉस्पिटलमधून बरं झाल्यावर रामगडचे सरपंच आपल्या गावाच्या प्रगतीसाठी दिवस रात्र एक करता आणि परत त्याला एक विकसित गाव बनवता.